इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिलाय। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। इतिहासातील अत्यंत वाईट व्यक्तींमधील एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय। खामेनी यांचा मृत्यू हा केवळ इराणी जनतेसाठीच नाही तर अमेरिकन नागरिकांसह जगभरातील पीडितांसाठी न्याय असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। त्याबरोबरच इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही एकमेव मोठी संधी आहे असं देखील ट्रम्प म्हणाले। इस्रायलमधील आमचे प्रतिनिधी विशाल पांडे यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। विशाल, ये जो पोस्ट खामनेई की तरफ से आ रहा है इसके लिए हमें इंतजार करना हो सकता है, क्योंकि खामनेई खुद अभी तक सामने नहीं आए हैं और एक तरफ अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यह दावा कर रहे हैं कि खामनेई की मौत हो चुकी है। इस बात की पूरी संभावना है कि ईरान का जो मौजूदा तंत्र हो वो खामनेई के एक्स हैंडल को इस समय संचालित कर रहा हो और यह संदेश देने की कोशिश कर रहा हो कि खामनेई अभी जिंदा है। लेकिन अभी तक अगर खामनेई सुरक्षित है तो वो बाहर क्यों नहीं आ रहे हैं और कोई वीडियो मैसेज क्यों नहीं जारी कर रहे हैं, क्योंकि हमने बीते जो 12 दिनों का युद्ध था उसमें देखा था कि खामनेई ने एक बाकायदा वीडियो संदेश जारी करके तमाम चीजें बताई थी और इससे पहले भी जब तनाव की स्थिति हमने देखी थी उस समय भी खामनेई की तरफ से तमाम चीजें बताई जाती थी, संदेश दिए जाते थे। लेकिन इस समय अभी तक कोई ऐसी चीज या वीडियो सामने नहीं आया है। आणि दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणनं फेटाळलेला आहे। तसंच खामेनी इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। त्याबरोबरच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला खोटा दावा हा इराणच्या नेत्याची हत्या करण्याच्या त्यांच्या कटाचा एक भाग असल्याचं इराणनं म्हटलेलं आहे। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण मंत्री आमिर नासिरजदेह आणि रिव्होल्युशनरी गाईड्स कमांडर मोहम्मद पाकपूर यांचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय। मात्र या वृत्ताला इराणकडून अद्याप कोणताही दुजोरा हा दिला गेलेला नाहीये। दुसरीकडे इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी मात्र सुरक्षित असल्याचा दावा इराणकडून करण्यात आलाय। खामेनी यांचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। इराणच्या हार्मोझगनवर देखील इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 85 शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती इराणकडून देण्यात आलेली आहे। हा हल्ला हार्मोझगन शहरावरती करण्यात आला आणि या हल्ल्याची तीव्रता प्रचंड होती की त्यामध्ये शहरातील अनेक इमारती या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। आणि एक अपडेट जाणून घेऊयात। इराणचे प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये आखाती देशातील अमेरिकी तळांवरती मारा करण्यात आलेला आहे। इराणनं दुबईवरती देखील ड्रोनद्वारे हल्ले केलेले आहेत। इराणच्या प्रसिद्ध पाम जुमेरा परिसरावरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरातील भीषण आग लागली। पाम जुमेरा भागामध्ये जगभरातल्या पर्यटकांची रेलचेल असते, तर पाम जुमेरा भागामध्ये दुबईचं प्रसिद्ध बुर्ज अल अरब हे हॉटेल देखील आहे। इराणच्या ड्रोन्सचा काही या बुर्ज अल अरब हॉटेलचाही इराणचे ड्रोन्स हे धडकलेले आहेत आणि त्यामुळे या हॉटेलच्या काही भागामध्ये आग लागलेली आहे। मात्र हल्ल्याआधीच हे हॉटेल पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे मोठा अनर्थ हा टळलेला आहे असंच म्हणावं लागेल। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत आणि याचाच फटका भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला बसलाय। पीव्ही सिंधू दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे। लंडनला जाण्यासाठी पीव्ही सिंधू निघालेली होती आणि ती दुबईमध्ये अडकलेली आहे। इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसल्याचं देखील समोर आलेलं आहे। काही भारतीय विद्यार्थी अजूनही इराणमध्ये अडकलेत। इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी हल्ल्यादरम्यान मदतीची याचना केली आहे। इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालकांमध्ये देखील आता चिंता आणि घबराटीचं वातावरण हे निर्माण झालंय। जैसा आप जानते हैं ईरान में बहुत सारी सिटीज पे अटैक हुआ है, तो इसकी वजह से काफी ज्यादा एंजाइटी और पैनिक क्रिएट हुआ है स्टूडेंट्स और पेरेंट्स के बीच। हमारी ये रिक्वेस्ट रहेगी हमारी भारत सरकार से, जो हमारे वहाँ इंडियन सिटीजन्स है ईरान में, उन्हें जल्द से जल्द इवैक्यूएट किया जाए। और कुछ स्टूडेंट्स के वहाँ पासपोर्ट उन्होंने सबमिट किए थे रेजिडेंसी को एक्सटेंड करवाने के लिए, उन्हें जो ये पासपोर्ट है वो जल्द से जल्द रिटर्न किया जाए। The situation here feels really worse and uncertain. We really don't know what's going to happen next.
We are really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. अमेरिका इस्रायलनं इराण विरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर भारतानं इराण आणि इस्रायलमधील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. इराणमधील भारतीय दूतावासानं ॲडव्हायझरीमध्ये देखील भारतीय नागरिकांना आवश्यक हालचाली टाळण्याचं आणि घरामध्येच राहण्याचं आवाहन केलंय. जानेवारीतल्या अधिकृत आकडेवारीनुसार इराणमध्ये 10,000हून अधिक भारतीय असल्याची माहिती आहे, तर इस्रायलमध्ये 41,000हून अधिक भारतीय राहतात. दरम्यान एअर इंडिया, अकासा आणि इंडिगोनं मध्य पूर्वेतील सगळी उड्डाणं ही रद्द केलेली आहेत. इराणच्या हवाई हल्ल्यामुळे जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसलाय. दुबई विमानतळावरती अनेक फ्लाईट्स या रद्द झालेल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम आशियातील अनेक देशांकडून हवाई हद्द ही बंद ठेवण्यात आलेली आहे आणि यामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आखाती देशामध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या 700 उड्डाणं रविवारी रद्द केल्याची माहिती सिरियम या विमान वाहतूक विश्लेषण संस्थेनं दिलेली आहे. विमान कंपन्या आपलं वेळापत्रक हे बदलत असल्यामुळे संख्या ही आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर शनिवारी इथली 1800हून अधिक उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली होती आणि दरम्यान फ्लाईट रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवासी हे दुबई विमानतळावरतीच अडकून पडलेत. दरम्यान सध्या एबीपी माझाच्या प्रतिनिधी मानसी राऊत दुबई विमानतळावरून अडकून पडलेले आहेत आणि त्यांनी तिथून काय माहिती दिलेली आहे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी मानसी. मी आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती. माझ्यासोबत सागर आहे, माझा नवरा आणि माझे आई बाबा. आम्ही चौघही जण केव्हापासून तरी दुबई एअरपोर्टवरती अडकून पडलेलो आहोत, कारण अर्थात युद्धजन्य परिस्थितीमुळे. सागर केव्हापासून इमिरेट्सच्या स्टाफसोबत कॉर्डिनेट करतोय, पण त्यालाच विचारूया नक्की काय सांगितलं जाते. सागर, पहिलं म्हणजे एमिरेट्सच्या सर्व फ्लाईट कॅन्सल आहेत. एमिरेट्सच्या तसं नाही, इथे तर सगळ्या एमिरेट्सच्या फ्लाईट्स आहेत या टर्मिनलला, पण दुबईचा एअरबेसच बंद करण्यात आलेला आहे. ते आता फर्दर नोटीसपर्यंत कोणत्याही फ्लाईट्स फ्लाय करणार नाही आहेत. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये किंवा टुरिस्टमध्ये खूप भीतीजन्य वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु त्यांनी एमिरेट्सने पाण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे, एअरपोर्टकडून खाण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली आहे. प्रत्येकाचे ज्यांची तिकीट्स आहेत त्यांना बोर्डिंग पास दाखवून KFC पासून मॅकडोनल्डपर्यंत ज्या इथे अवेलेबल फूड स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये खाण्याची व्यवस्था त्यांनी फ्री केलेली आहे. पण बराच गोंधळ आहे. अजून काहीच त्यांना फायनल कम्युनिकेशन काही येत नाही आहे त्यांच्याकडे की आता पुढे काय करायचं. बरोबर बोलतोयस. दुसरं म्हणजे व्हिजाचं काय सांगशील? काही लोकांचा ट्रान्झिट व्हिजा आहे, काही लोकांचा टुरिस्ट व्हिजा आहे, त्यांनी नक्की काय करावं? ज्यांचा व्हिसा संपत आलेला आहे आणि जे व्हिसा एकदम एंडला आहे तर त्यांना एक्झिट पण करता येत नाही आहे. पण त्यांच्यासाठी व्हिसा एक्सटेंड करण्याची पण प्रोसिजर ते चालू करणार आहे, पण ती अजून झालेली नाही आहे. ती झाल्यावर तो त्यांना एक्सटेंड करून देण्यात येणार आहे त्यांच्या. आता लोकांनी नक्की काय करावं किंवा काय कोऑर्डिनेशन करता येईल? तू स्वतः काय करणार आहे याबद्दल? नाही, आता बऱ्याचशा लोकांना ज्यांना अकोमोडेट करता येते त्यांच्यासाठी ते राहण्याची पण व्यवस्था एअरपोर्टवर करणार आहे. पण मला वाटतं सगळ्यांसाठी ती होणं शक्य नाही आहे, कारण तेवढी कॅपॅसिटीसुद्धा नाही आहे. पण ज्यांचे काही आहेत दुबईमध्ये रिलेटिव्ह, आता आमचंच सांगायचं झालं तर आमचे रिलेटिव्ह राहतात काही, त्याच्यामुळे दुबई असल्यामुळे आम्हाला एवढं काही त्रास होणार नाही आहे. आम्ही परत दुबईला जातो आहे आणि नंतर जेव्हा ही सगळी सिच्युएशन नॉर्मल होईल त्याच्यानंतरच आम्ही फ्लाय करायचा विचार करू. अर्थात इमिरेट्सकडनं आम्हाला काही मेसेजेस येतील तेव्हाच आम्ही पुढचा काय प्रवास असणार आहे त्याबद्दल अपडेट देऊ शकतो. आम्हाला जे काही अपडेट येतील. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवरती संयुक्त कारवाईमध्ये हवाई हल्ले केलेत. इराणमधील 6 शहरांवरती एकाच वेळी हल्ला करण्यात आलाय. युद्ध तुम्ही सुरू केलं पण ते संपवणार आम्ही, असा इशारा इराणनं दिलाय. मात्र या हल्ल्यामुळे जग 2 भागामध्ये विभागलं गेल्याचं चित्र दिसतंय. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानं अमेरिका इस्रायलनं इराणवरती केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलंय, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावरती टीका करत त्यांचा खरा चेहरा हा जगासमोर आल्याचं म्हटलेलं आहे. याशिवाय नॉर्वे, पाकिस्तान आणि युद्धग्रस्त युक्रेननं देखील इराणवरील हल्ल्याचा निषेध केलेला आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज रात्री 2:30 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे. रशिया, फ्रान्स आणि चीननं बैठक बोलावण्याची मागणी ही केलेली होती. आणि यानंतर एक ब्रेकिंग अपडेट पाहूयात. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा इस्रायलवरती हल्ला करण्यात आलेला आहे. जॉर्डनमधील कॅमेरामध्ये इराणच्या हल्ल्यांचा व्हिडिओ हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. इस्रायलनं इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट केलेलं आहे. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेनं ही क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केल्याचं सध्या दिसून येत आहे आणि हा व्हिडिओ देखील सध्या समोर आलेला आहे. इस्रायलकडे आयर्न डोम ही
प्रणाली आहे आणि याच प्रणालीच्या माध्यमामधून इस्रायलनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट केल्याचं दिसून येत आहे. हे दृश्य आपण पाहतोय. दोन्ही देशांकडे खरं तर अद्ययावत अशी शस्त्रसामुग्री आहे आणि या क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवण्यात आलेला होता. आणि त्याबरोबरच इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी हे मृत्युमुखी पडल्याचा इराणी मीडियानं देखील दावा केलेला आहे. इराणच्या प्रेस टीव्हीकडून खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे. खामेनी हल्ल्यामध्ये ठार झाल्याचा इस्रायल आणि अमेरिकेचा दावा होता आणि यालाच आता पुष्टी देण्यात आलेली आहे. मीडियाकडून देखील इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी हे मृत्युमुखी पडल्याचा इराणी मीडियानं देखील आता दावा केलेला आहे. इराणच्या प्रेस टीव्हीवरून खामेनींच्या मृत्यूची ही पुष्टी करण्यात आलेली आहे. खामेनी हल्ल्यामध्ये ठार झाल्याचा इस्रायल आणि अमेरिकेनं याआधी दावा केलेला होता आणि त्याला आता मीडियानं देखील पुष्टी दिलेली आहे. मात्र इराणकडून खामेनी हे सुखरूप असल्याचं सांगण्यात येत होतं. ते सगळ्याच युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत असा दावाही करण्यात आलेला होता. मात्र आता तिथल्या मीडियानं देखील ते मृत्युमुखी पडल्याची पुष्टी केलेली आहे. तर खामेनी या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत असा दावा हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे नेत्यानाहू यांनी देखील केलेला होता. मात्र इराणकडून सांगण्यात येत होतं की खामेनी हे सुखरूप आहेत. ते सध्या सगळ्याच या युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि इराणच या युद्धाचा शेवट करेल. परंतु आता इराणच्या प्रेस टीव्हीकडून देखील खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत इराणच्या या सगळ्याच मीडियामध्ये या संदर्भातली कोणतीही बातमी ही दाखवण्यात आलेली नव्हती. मात्र आता इराणच्या प्रेस टीव्हीकडून देखील खामेनींच्या मृत्यूची बातमी ही दाखवण्यात आलेली आहे. इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी हे मृत्युमुखी पडल्याचा दावा याआधी देखील अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात आलेला होता. मात्र इराणकडून याला कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नव्हती. यावरती कोणतंही भाष्य हे करण्यात आलेलं नव्हतं. मात्र आता तिथल्या मीडियानं स्वतः ही पुष्टी दिलेली आहे. त्यामुळे खरंच खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे की नाही हे अगदी काही वेळामध्ये समोर येईल. मात्र आत्ताची ही याच सगळ्याच मधली मोठी अपडेट आपण पाहतोय. इराणचे सर्वेसर्वा असं खामेनी यांना मानलं जातं. मात्र खामेनी हेच या सगळ्या युद्धजन्य अशा परिस्थितीमध्ये या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे. इराणच्या प्रेसकडून देखील खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी विशाल पांडे हे माहिती घेत आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात. विशाल, इजराइल की तरफ से ईरान के जो कुछ सैन्य ठिकाने और हैं उन पर हमले किए जा रहे हैं ताकि ईरान की जो मिसाइल क्षमता है उसको इस समय रोका जाए। और खामनेई की मौत के बाद, क्योंकि जब अब ईरानी मीडिया ये खबर देने लगा है तो पूरे ईरान में ये खबर फैल गई होगी, पूरे तंत्र में ये खबर फैल गई होगी खामनेई अब नहीं रहे हैं। तो ऐसी स्थिति में वहां का जो मिलिट्री है वो क्या करता है? क्या वो सरेंडर करता है? क्या वो हथियार डालता है? क्योंकि अब तक ईरान ने हथियार नहीं डाले हैं। ईरान की तरफ से पश्चिम एशिया के कई देशों पर हमले की कोशिश की जा रही है, तेल अवीव में हमले की कोशिश की जा रही है, लेकिन अपर्णा बीते 2 घंटे से तेल अवीव में किसी प्रकार का कोई अलर्ट नहीं आया है। तो क्या ईरान की तरफ से तेल अवीव पर हमले की कोशिश नहीं की जा रही है? क्योंकि अब से 2 घंटे पहले तक हर 15 मिनट पर हमारे मोबाइल फोन पर अलर्ट आता था कि मिसाइल हमले का अलर्ट है, तुरंत बंकर की तरफ जाइए, लेकिन बीते 2 घंटे से किसी प्रकार का कोई अलर्ट सामने नहीं आया है तेल अवीव में। तो क्या खामनेई की मौत की पुष्टि के बाद जो ईरान की आर्मी है, जो ईरान का पूरा तंत्र है खामनेई के नीचे का, क्या वो सरेंडर करने की ओर आगे बढ़ेगा? क्योंकि अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप अपनी पूरी टीम के साथ ईरान के हालात पर अभी भी नजर बनाए हुए हैं। उनकी तरफ से ट्रुथ सोशल पर एक पोस्ट किया गया था और ईरान की IRGC और पुलिस से उन्होंने अपील की थी कि वो हथियार डाल दें और सरेंडर कर दें, आखिरी मौका है। अगर ऐसा वो नहीं करते हैं तो उनके खिलाफ कड़ा एक्शन लिया जाएगा, उन्हें मौत के घाट उतारा जाएगा। यहां तक की चेतावनी डोनाल्ड ट्रंप की तरफ से दी गई थी। तो देखना यही है कि सुबह होने के साथ साथ ईरान की जनता किस तरह से इस पर रिएक्ट करती है।
अगदी त्यामुळे आता या सगळ्याच परिस्थितीमध्ये इराणकडून काय नेमक्या पुढे हालचाली करण्यात येतात, काय पावलं टाकली जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. मात्र इस्रायल, अमेरिका आणि इराणमधला हा संघर्ष आता पेटलेला दिसतोय. या संघर्षाचा भडका उडालेला आहे. तर एकीकडे आखातातील युद्धाचा भडका उडालेला असताना तिकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान देखील जोरदार चकमकी सुरू आहेत. पाकिस्ताननं सीमेजवळच्या लंडी कोटल सीमेवरून अफगाणिस्तान सैन्य चौकीवरती मिसाईल डागलेल्या आहेत. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तान सैन्यानं देखील पाकिस्तान सैन्याच्या तोरखम, पत्तिका आणि कोश्त यावरती देखील पाकिस्तानी चौक्यांवर RPG श्रेणीतील रॉकेट आणि मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरनं हल्ला केलेला आहे. तर या हल्ल्यामध्ये तोरखम इथल्या पाकिस्तानी सैन्य चौकी ही पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा अफगाणिस्ताननं केलेला आहे. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यामध्ये 352 अफगाणी सैनिक हे ठार झाले. एकूण 130 अफगाणी चौक्या या नष्ट करण्यात आलेल्या असून 26चा ताबा मिळवण्यात आलेला आहे. अफगाणिस्तानचे 171 रणगाडे हे देखील उद्ध्वस्त करण्यात आलेत असा दावा पाकिस्ताननं केला आहे. तर पाकिस्तानच्या 47 सैनिकांना ठार केल्याचा दावा अफगाणिस्ताननं केलेला आहे. भारताच्या प्रोजेक्ट चिता संबंधी एक आनंदाची बातमी आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी नावाच्या मादीनं 4 बछड्यांना जन्म दिलाय. 4ही बछडे हे स्वस्थ आणि तंदुरुस्त असल्याची माहिती वनविभागानं दिलेली आहे. तर आणखी 9 चित्ते हे दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना देशामधून आणण्यात आले आणि यामध्ये 6 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. तज्ज्ञांच्या मते नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता इथले चित्ते देखील समाविष्ट झाल्यामुळे कुनोमधील जेनेटिक विविधता ही अधिक मजबूत होईल. भारतामध्ये आता चित्त्यांची एकूण संख्या ही 48 वरती पोहोचली.